हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण जे काही डेली PYQ डोज या नावानं जी सिरीज बघत आहोत, या अंतर्गत आपण मंडे टू फ्रायडे आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण 10 PYQs मंडे टू फ्रायडे या पद्धतीने ते 10 प्रश्न पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आपण डिस्कस करतो आहोत. मात्र सॅटर्डेला आपण चालू घडामोडी संदर्भाने येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, कंबाईन पूर्वपरीक्षा असेल किंवा इतर जे काही आयोग ज्या परीक्षेमध्ये चालू घडामोडी या संदर्भाने प्रश्न विचारतो त्या अनुषंगाने आपण मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्नसंच या ठिकाणी बघतो आहोत. सो या अंतर्गत किंवा या लेक्चर अंतर्गत डे 54 मध्ये जे काही चालू घडामोडी संदर्भाने प्रश्नांची जी 9वी सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या जे काही क्विज बॅच संदर्भाने जे काही आपण टेलिग्राम चॅनल नवीन तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे पोस्ट केलेले होते. ओके, सो ते प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडींचे 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर भारत सरकारने वेगवेगळ्या देशांतून आपल्या जे काही भारतीय वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये फसलेले आहेत. ओके, युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा इतर जे काही भूकंप राहत कार्य बचाव कार्य संदर्भात जे काही ऑपरेशन्स राबवलेले आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. सो खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. आणि काय दिलेलं आहे, ऑपरेशन देवी शक्ती, अफगाणिस्तान तालिबान यातून भारतीयांची सुटका. ब स्टेटमेंट काय दिलेलं आहे, ऑपरेशन दोस्त, सिरिया आणि तुर्की भूकंप बचाव कार्य. त्यानंतर आहे ऑपरेशन अजय. ऑपरेशन अजयमध्ये काय दिलेलं आहे, सुदान गृहयुद्धातून भारतीयांची सुटका. ओके, आणि ऑपरेशन कावेरीमध्ये काय दिलेलं आहे तर इस्रायलमध्ये फसलेल्या भारतीयांची सुटका. ओके, इस्रायल पॅलेस्टाईन संदर्भात जे काही युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर त्याच्यातून जे काही भारतीय त्या ठिकाणी इस्रायलमध्ये फसलेले होते त्याच्यातून भारतीयांची सुटका. सो कोणते या ठिकाणी जे विधान दिलेले आहे ते अयोग्य आहेत. अ ब क क ड आणि वरीलपैकी सर्व बरोबर. सो आपल्याला चुकीचं फाइंड आउट करायचं आहे. घाईमध्ये आपण पेपर सॉल्व करताना योग्यच्या जागी अयोग्य जर दिलेलं असेल तर आपण याला योग्य कन्सिडर करून जे काही स्टेटमेंट आहे ते योग्य मानून योग्य असणारा जे काही पर्याय दिलेला असेल त्याला आपण टिक करतो. मात्र जर व्यवस्थित आपण कीवर्डवर लक्ष दिला तर कदाचित जे काही सिली मिस्टेक आहेत ते सिली मिस्टेक होण्यापासून आपण वाचू शकतो. ओके, सो त्या अनुषंगाने म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न आपण फ्रेम केलेला आहे. सो इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या दरम्यान जे काही युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली होती आणि त्या अलीकडे म्हणजे ते युद्धजन्य परिस्थिती स्टील ऑनगोईंग आपल्याला दिसून येतो आहे. सो त्या अंतर्गत किंवा त्यासाठी जे काही इस्रायलमध्ये भारतीय नागरिक फसलेले होते तर त्या भारतीय नागरिकांना परत भारतामध्ये आणण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने ऑपरेशन अजय नावाचे जे काही ऑपरेशन राबवलेलं आहे. ओके, उपक्रम राबवलेला आहे. सो इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय. आता या ठिकाणी ड स्टेटमेंटमध्ये दिले आहे की ऑपरेशन कावेरी, इस्रायलमध्ये फसलेल्या भारतीयांची सुटका. सो ऑपरेशन कावेरी नसून ते ऑपरेशन अजय आहे. त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. त्यानंतर आहे रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये जे काही भारतीय अडकले होते तर त्यांना परत आणण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने ऑपरेशन गंगा नावाची जी काही इनिशिएटिव्ह आहे ते घेतलेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन कावेरी कशा संदर्भात आहे जी आहे या ठिकाणी आपल्याला ड पर्याय दिलेला आहे. सो ऑपरेशन कावेरीमध्ये काय तर सुदान जे काही गृहयुद्ध आहे, सुदानमध्ये जे काही गृहयुद्ध पेटलेले होते तर त्याच्यातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारतीय नागरिकांची तसेच परदेशी नागरिकांची सुदानमधून बाहेर काढण्यासाठी भारतीय गव्हर्नमेंटने विशेषतः सशस्त्र भारतीय सशस्त्र दलांनी जे काही ऑपरेशन राबवलेले होते सो त्याला ऑपरेशन कावेरी अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. ओके, सो आता क जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी जर क स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो ऑपरेशन अजय. सो ऑपरेशन अजय आणि ऑपरेशन कावेरीच्या संदर्भाने या ठिकाणी अल्टरनेट करून विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो ऑपरेशन अजय हे इस्रायलमध्ये फसलेल्या भारतीयांची सुटका करणे तर ऑपरेशन कावेरी म्हणजे काय तर जे काही सुदान गृहयुद्धातून भारतीयांची सुटका करणे. सो दोन्ही जे स्टेटमेंट आहेत, दोन्ही जे पर्याय आहेत क आणि ड या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, सो क आणि ड या ठिकाणी दोन्ही पर्याय चुकीचे आहे असं आपण म्हणू शकतो. सो ऑपरेशन कावेरी लक्षात ठेवा, सुदान संघर्षादरम्यान भारतीयांची सुटका करणे. त्यानंतर आहे अफगाणिस्तानची जी काही राजधानी आहे काबूल. सो काबूल तालिबानच्या हातात गेल्याच्या नंतर तेथे जे काही भारतीय लोक होते तर भारतीय लोकांचे जे काही इव्हॅक्युएशन करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने ऑपरेशन देवी शक्ती नावाचे जे काही उपक्रम आहे 2021 सुरू केल्याचे दिसून येतो. तर तुर्की आणि सिरियामध्ये जे काही भूकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशा वेळेस भारताद्वारे त्या भूकंपजन्य परिस्थितीत तुर्की आणि सिरियाच्या मदतीसाठी
जे काही बचाव कार्य पाठवलेले होते, सो ते जे काही बचाव कार्य आहे ते ऑपरेशन दोस्त अंतर्गत पाठवलेले होते. सो या ठिकाणी अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ओके, ऑपरेशन दोस्त सिरिया आणि तुर्कीत, ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान आणि तालिबान. ओके, सो या ठिकाणी व्यवस्थित झूम करून बघितलं तर आपल्याला ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान तालिबान सुटका बरोबर आहे. ऑपरेशन दोस्त सिरिया आणि तुर्की भूकंप बचाव कार्य हे देखील बरोबर आहे. ऑपरेशन अजय कशासाठी आहे तर ऑपरेशन अजय इस्रायलमध्ये फसलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी. तर ऑपरेशन कावेरी सुदानमधील जे काही गृहयुद्ध आहे तर त्या गृहयुद्धामध्ये जे काही भारतीय नागरिक फसलेले आहेत त्यांना परत भारतामध्ये आणण्यासाठी. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी क आणि ड चुकीचे असणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो अयोग्य असणारा पर्याय आपण बघितलं तर आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 3 या पर्यायात आपल्याला अयोग्य दिसून येतो क आणि ड. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे एकंदरीतच जे काही लता मंगेशकर पुरस्कार 2024च्या संदर्भाने पुरस्कारासंदर्भात हे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. अलीकडे एप्रिल 2024मध्ये जे काही पुरस्कार देण्यात आले त्या संदर्भाने लेटेस्ट करंट अफेअर आपण या ठिकाणी घेतलेलो आहे. सो दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला देण्यात आला अशा पद्धतीने प्रश्न आहे. अशोक सराफ, मोहन वाघ, अमिताभ बच्चन की आशा भोसले. आता या ठिकाणी आपण बघितलं तर अमिताभ बच्चन यांना यंदाचा अर्थात 2024चा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी यापूर्वी जेव्हा लता मंगेशकर यांच्या नावाने पहिल्यांदा पुरस्कार 2022मध्ये सुरू करण्यात आली. सो पहिला पुरस्कार आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर दुसरा जो काही 2023मध्ये जो पुरस्कार देण्यात आला तो त्यांची जी काही बहीण आहे आशा भोसले यांना देण्यात आला. ओके, लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांना देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो अशा पद्धतीने आणि जे काही अलीकडे अमिताभ बच्चन यांना जो काही पुरस्कार दिला गेलेला आहे दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, एकंदरीतच या पुरस्काराची तिसरी आवृत्ती असणार आहे. त्यानंतर A.R. रहमान यांना भारतीय संगीतातील योगदानाबद्दल मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, सोबतच अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांना देखील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. रूपकुमार राठोड यांना संगीत क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांना देखील दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिलेला आहे. दीपस्तंभ फाउंडेशन, ओके, समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दीपस्तंभ फाउंडेशन जे काही जळगावमध्ये स्थित आहे, सो यांना देखील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. मोहन वाघ यांना उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो अशा पद्धतीने 2024चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. सो पर्याय क्रमांक 3 अमिताभ बच्चन. पुढचा प्रश्न हे देखील पुरस्कारासंदर्भात आहे आणि पद्म पुरस्कार. ओके, 2024च्या जे काही पद्म पुरस्कारांची एप्रिलमध्ये जी काही वाटणी झालेली आहे, ओके, प्रदान करण्यात आले त्या संदर्भात या ठिकाणी योग्य विधान ओळखा अशा पद्धतीने दिलेलं आहे. अ स्टेटमेंट काय आहे तर अ स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसून येतो की 2024चे पद्मविभूषण पुरस्कार 5 जणांना देण्यात आला आहे का. एकूण पद्म पुरस्कार 2024साठी 122 जणांना देण्यात आला का. आणि महाराष्ट्रातून राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता जर आपण पद्म पुरस्कार 2024च्या जे काही ब्रीफ या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 2024साठीचे 132 पद्म पुरस्कार जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आता ब स्टेटमेंटमध्ये दिले होते की 122 जणांना देण्यात आलं. सो ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे असणार आहे कारण 132 जे काही नागरिक आहेत त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ब स्टेटमेंट जे आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे. 5 पद्मविभूषण, ओके, त्यानंतर आहे 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. ओके, सो अशा पद्धतीने 110 नाही 17 म्हणजे 127 न 5 132. सो 132 पद्म पुरस्कार 2024साठी प्रदान करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो या ठिकाणी अ स्टेटमेंटमध्ये दिलेले होते की 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे का. सो 5 जणांना बरोबर आहे. ब स्टेटमेंट चुकीचे असणार आहे कारण 122 नसून 132 लोकांना किंवा जे काही भारतीय नागरिक आहेत त्यांना देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि महाराष्ट्रातून राम नाईक यांना सामाजिक सेवा क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे का. सो या ठिकाणी
महाराष्ट्रातील मानकरी जर आपण पद्मभूषण पुरस्कारासंदर्भात बघितलं तर त्याच्यामध्ये राम नाईक यांना सार्वजनिक क्षेत्रासाठी देण्यात आल्याचे दिसून येतो. त्यामुळे क देखील स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. सो अ आणि क बरोबर असून ब चुकीचं आहे. ओके, सो आपल्याला योग्य विचारलेलं होतं, त्यामुळे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि क बरोबर आहे. आता पद्मविभूषण जे काही 5 लोकांना देण्यात आले त्याच्यामध्ये व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहार, चिरंजीवी जे काही दक्षिण भारतातील कलाकार आहेत, ओके, चित्रपट निर्माते तसेच अभिनेते आहेत, त्यांना देखील कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर आहे वैजयंतीमाला बाली यांना देखील कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मविभूषण. त्यानंतर आहे बिंदेश्वर पाठक, ओके, सामाजिक कार्यासाठी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सुब्रमण्यम यांना देखील पद्मविभूषण पुरस्काराने नावाजले गेलेलं आहे. ओके, सो त्यानंतर आहे पद्मभूषण महाराष्ट्राच्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. हरमुसजी कामा, अश्विन मेहता, राम नाईक, दत्तात्रय मायायो उर्फ राजदत्त, त्यानंतर प्यारेलाल शर्मा आणि कुंदन व्यास अशा 6 लोकांना महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. तर पद्मश्री देखील महाराष्ट्रातील 6 लोकांना देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये उदय देशपांडे, मनोहर डोळे, त्यानंतर आहे जाहीर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोरपारिया आणि शंकर बाबा पापलकर. ओके, सो असे जे काही आहेत. सो पद्मभूषण महाराष्ट्रातील लक्षात ठेवा, पद्मश्री महाराष्ट्रातील, आणि एकंदरीतच पद्मविभूषण आणि पद्मभूषण जे काही पुरस्कार दिलेले आहेत त्यामध्ये पद्मविभूषण 5 आणि 17 पद्मभूषण कोणत्या क्षेत्रासाठी दिलेलं आहे, कोणत्या व्यक्तींना दिलेलं आहे ते आपल्याला बाय हार्ट असायला हवं. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2024 या वर्षी निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केली. ओके, सो ब्रँड अँबॅसेडर 2024 साठी निवडणूक आयोगाने कोणाची निवड केलेली आहे? आयुष्मान खुराना, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव की अमिताभ बच्चन. ओके, सो अभिनेता राजकुमार राव यांची 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाच्या सदिच्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 राजकुमार राव या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन आहे ते देखील बघू शकता. या इमेजमध्ये दिलेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अपॉइंटेड अ नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्टर राजकुमार राव ॲज अ इट्स नॅशनल आयकॉन. ओके, नॅशनल आयकॉन ऑफ द असेंब्ली इलेक्शन. ओके, अहेड ऑफ 5 जे काही ऑक्टोबरमध्ये जे काही जनरल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इलेक्शन झालेले होते त्यासाठी, आणि 2024मध्ये जे काही लोकसभा इलेक्शन आहे त्यासाठी राजकुमार राव यांची सदिच्छा दूतपदी आणि नॅशनल आयकॉनपदी निवड करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 राजकुमार राव. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्रीडा घडामोडी संदर्भाने हे जे प्रश्न आहे ते विचारण्यात आलेला आहे. 2024च्या विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर्स, ओके, जे काही क्रिकेटच्या संदर्भाने एक पब्लिकेशन आहे विस्डेन क्रिकेट, जे दरवर्षी ज्या पद्धतीने टाइम मॅगझिन वेगवेगळ्या व्यक्तींचा उल्लेख करत फ्रंट पेजमध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वासंदर्भाने उल्लेख केलेला आपल्याला दिसतो, त्याच पद्धतीने विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर नावाचं जे काही मॅगझिन आहे त्यामध्ये कोणत्या व्यक्तींना सर्वोत्तम क्रिकेटपटू किंवा T20 सर्वोत्तम, त्यानंतर टेस्टमध्ये सर्वोत्तम अशा पद्धतीने जे काही त्यांचे कार्यकर्तृत्व आहे ते त्या ठिकाणी नोंदवल्या गेलेलं असतं. ओके, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. 2024च्या विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर संबंधी योग्य विधाने ओळखा. स्टेटमेंट काय दिलेलं आहे की सर्वोत्तम क्रिकेटपटू पॅट कमिन्स. ओके, एकंदरीत पुरुष गटासंदर्भात या ठिकाणी बोललं जातो आहे. त्यानंतर T20 सर्वोत्तम क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे का? आणि टेस्ट सर्वोत्तम क्रिकेटपटू ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलिया. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क, की वरीलपैकी सर्व बरोबर? आता जर आपण 2024चा विस्डेन या ठिकाणी कव्हर पेज दिलेलं आहे ते विस्डेन मॅगझिनचं, ते तुम्ही बघू शकता. सो 2024च्या विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर जे काही रिपोर्ट आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर सर्वोत्तम क्रिकेटपटू, ओके, सर्वात आघाडीचे क्रिकेटपटूमधून सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरुष गटासाठी पॅट कमिन्स, ओके, ऑस्ट्रेलियाचा जो काही पॅट कमिन्स क्रिकेटपटू आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला गटासाठी नॅट सायबर ब्रंट, ओके, इंग्लंडची जी काही वुमेन्स क्रिकेट टीम आहे त्यातील एक आघाडीची
क्रिकेटपटू म्हणून यांना बघितलं जातं. सो नॅट सायबर ब्रंट यांचा देखील उल्लेख या विस्डन क्रिकेट ऑफ द इयरमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर T20 क्रिकेट ऑफ द इयर म्हणून हॅली मॅथ्यूज, ओके, वेस्ट इंडिजचे जे काही हॅली मॅथ्यूज आहे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि टेस्ट क्रिकेट ऑफ द इयरमध्ये टेविस हेड, ओके, सो टेविस हेड यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी जे काही आपण आपल्या प्रश्नात जर बघितलं तर आपल्याला सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरुष गटासाठी पॅट कमिन्स बरोबर आहे. त्यानंतर आहे T20 सर्वोत्तम क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आहे का, तर नाही. ओके, कोण आहे सूर्यकुमार यादवच्या ऐवजी, म्हणजे मागच्या वर्षी जे 2023मध्ये जे काही विस्डन क्रिकेट ऑफ द इयर आहे त्याच्यामध्ये T20चे सर्वोत्तम क्रिकेटपटूमधून सूर्यकुमार यादव यांचा उल्लेख करण्यात आलेला होता. मात्र यंदा 2024मध्ये हॅली मॅथ्यूज जे काही वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आहे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर टेस्ट सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून परत ऑस्ट्रेलियाचा जो काही टेविस हेड आहे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि महिलांसंदर्भात विचारलं की सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला गटामध्ये नॅट सायबर ब्रंट इंग्लंडचे जे काही क्रिकेटपटू आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आहे. सो पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क बरोबर असणार आहे, तर ब चुकीचं असणार आहे. त्यामुळे आपल्याला योग्य विचारले जातात. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डस्टलीग, ओके, सो डस्टलीग नावाचा जे काही युद्ध सराव आहे ते भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो, असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला गेलेला आहे. अलीकडे कंबाईनमध्ये जर बघितलं तर आपल्याला युद्ध सरावावर प्रामुख्याने जास्त प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतो. ओके, मग ते प्रिलिम्स असो की मेन्स. तुम्ही जर 2023-24मध्ये जे काही मेन्स म्हणजे 22 आणि 23चे जे काही मेन्स झालेले आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं की कशा पद्धतीने करंट अफेअरवर प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये युद्ध सरावावर जास्त भर देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो डस्टलीग नावाचा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो, भूटान, इराण, उझबेकिस्तान की संयुक्त अरब अमिरात. सो या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर इंडिया आणि उझबेकिस्तान, ओके, सो इंडिया आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान डस्टलीग नावाचा युद्ध सराव आयोजित केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उझबेकिस्तान या ठिकाणी बरोबर असणार आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान डस्टलीग नावाचा युद्ध सराव. ओके, सो भारत उझबेकिस्तान संदर्भात आपल्याला दिसून येतो. अलीकडे 15 ते 28 एप्रिल 2024मध्ये उझबेकिस्तानच्या टर्मेज प्रांतामध्ये, ओके, सो उझबेकिस्तानमध्ये हे जे काही लष्करी सराव आहे, ओके, डस्टलीग नावाचा, तो आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, 2024चा लष्करी सराव उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. संयुक्त लष्करी सराव आपल्याला दिसून येतो आणि एकंदरीत ही 5वी आवृत्ती असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा 5वी आवृत्ती. कदाचित मल्टी लायनर स्वरूपात जर प्रश्न विचारले तर ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 2023मध्ये फेब्रुवारीमध्ये पिथोरागड, ओके, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. ओके, त्यानंतर आहे या सरावाची जी काही पहिली आवृत्ती आहे ती 2019मध्ये उझबेकिस्तानमध्येच आयोजित करण्यात आलेली होती. सो 2019 पासून जे काही भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आपल्याला डस्टलीग नावाचा युद्ध सराव दरवर्षी आयोजित करत असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे परत जे काही पहिल्या घडामोडी आहेत त्यावर प्रश्न विचारला जातो आहे. त्यामुळे हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आणि हे जे काही प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत त्यावर मला तरी प्रत्यक्ष वाटतो की यावर 100% आयोग प्रश्न विचारेल. सो खालीलपैकी कोणते व्यक्ती भारतातील पहिले अवकाश पर्यटक ठरणार आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. दीपक मोहांती, गोपी थोटाकुरा, त्यानंतर आहे व्ही रामेश्वरम की सुभाष देसाई. आता मीट गोपीचंद थोटाकुरा, इंडियाज फर्स्ट स्पेस टुरिस्ट. ओके, सो नावावरून लक्षात आलेलं असेल. गोपी थोटाकुरा जे नावाचे जे काही पायलट आहेत, ओके, सो यांची जेफ बेझोस यांची जी काही ब्लू ओरिजन स्पेस मिशन आहे, ओके, ब्लू ओरिजन NS स्पेस मिशन, हे स्पेस मिशन देखील लक्षात ठेवा कोणाचं आहे, तर जेफ बेझोस यांचं ब्लू ओरिजन NS 25 स्पेस मिशन. या मोहिमेअंतर्गत भारतीय जे काही क्रू आहेत, ओके, सो या मोहिमेसाठी जे काही 6 मेंबरची क्रू निवडण्यात आलेली आहे त्यामध्ये भारताचे जे काही गोपी थोटाकुरा आहे यांची देखील निवड करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्यटनासाठी आणि हे जे काही मिशन आहे ते विशेष पर्यटकांना अवकाशात घेऊन जाण्यासाठीचे एक पर्यटन मिशन आपण याला म्हणू शकतो. ओके, सो पर्यटन मिशनामध्ये गोपी थोटाकुरा यांची निवड करण्यात आली आणि भारतातील
असे पहिले व्यक्ती असणार आहेत जे या पर्यटन मिशनाअंतर्गत स्पेसमध्ये जाणार आहेत. ओके, सो पहिले अवकाश पर्यटक कोण ठरणार आहेत? गोपी थोटाकुरा. आता जर आपण त्यानंतर अंतराळात जाणारे एकंदरीत राकेश शर्मानंतर हे दुसरे भारतीय असणार आहे. ओके, सो अंतराळात जाणारे, जर ही मोहीम यशस्वी झाल्यास थोटाकुरा हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असणार आहेत. तर 1984 मध्ये रशियाचं जे काही सॅल्यूट 7 नावाचं जो काही अंतराळ स्थान आहे. ओके, सो या विमानावरून स्पेसवरून जे काही राकेश शर्मा यांनी उड्डाण केलेले होते. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिले भारतीय अंतराळ पर्यटक कोण ठरणार आहेत? गोपी थोटाकुरा. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे व्याघ्र गणना. ओके, जे काही वेगवेगळे आकडेवारी आपल्या देशाच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट म्हणजे प्रकाशित करत असतो, त्यावर आयोगाला विशेष रस असल्याचे आपल्याला दिसून येतं. मग पशु संदर्भात जे काही पशुगणना अहवाल असेल किंवा रामसर स्थळांची यादी संदर्भात असेल किंवा जे काही युनेस्कोने जे काही आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे किंवा जे काही युनेस्कोचे जे काही वारसा स्थळ आहे त्या संदर्भाने असेल किंवा इतर जे काही स्वच्छ मिशन सर्वे अंतर्गत जे काही आकडेवारी प्रसिद्ध केले जात आहेत त्या अंतर्गत असेल, यावर सातत्याने आयोग प्रश्न विचारतो. सोबतच राष्ट्रीय जे काही व्याघ्र गणना अहवाल आहे त्यावर देखील आयोगाने याआधी प्रश्न विचारलेला आहे. सो त्या अनुषंगाने हे प्रश्न या ठिकाणी पोस्ट केलेला आहे. राष्ट्रीय व्याघ्र गणना संदर्भात खालील योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. अ स्टेटमेंट काय आहे? दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र गणना केली जाते का? ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे 2022ची व्याघ्र गणना 5वी व्याघ्र गणना होते आणि सुरुवात कधी झाली? तर या व्याघ्र गणनेची सुरुवात 2006 पासून झालेली आहे का? आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण अर्थात नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी यासाठी म्हणजे व्याघ्र गणनेसाठी रिस्पॉन्सिबल आहे का? सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? आता 2022 जी काही राष्ट्रीय व्याघ्र गणना अहवाल NTCA मार्फत प्रसिद्ध करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो राष्ट्रीय व्याघ्र गणना प्राधिकरणाद्वारे ओके NTCA 2006 पासून दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र गणना केली जाते. या एका स्टेटमेंटवरून तुमचे 3 प्रश्न सॉल्व्ह होतो, म्हणजे 3 जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर असल्याचे दिसून येतो. त्यामुळे अ स्टेटमेंट दिलेलं होतं की दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र गणना केली जाते का? सो हे देखील बरोबर आहे, दर 4 वर्षांनी केली जाते. त्यानंतर क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की सुरुवात कधी झाली? 2006 पासून झालेलं आहे का? सो 2006 पासून झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे क देखील या ठिकाणी बरोबर आहे. आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे की राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ओके, सो यासाठी रिस्पॉन्सिबल आहे का व्याघ्र गणनेसाठी? सो या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातर्फे 2006 पासून दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र गणना केली जाते. त्यामुळे ड देखील या ठिकाणी बरोबर आहे. ओके, सो अ क ड या एका स्टेटमेंटवरून बरोबर असल्याचे दिसून येतं. आता 2022ची व्याघ्र गणना 5वी आवृत्ती होती काय? तर या ठिकाणी भारतातील जर वाघांची संख्या 2018 मध्ये किती होतं? तर 29 म्हणजे 2967 वरून 2022 मध्ये त्याच्यात वाढ होऊन 3682 ओके 3682 इतकं झाल्याचे दिसून येतो आहे. ओके, भारताच्या व्याघ्र गणना 2022च्या संदर्भात जी काही आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे ती आकडेवारी एकंदरीत 5व्या आवृत्तीची आकडेवारी जाहीर केल्याच्या अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, सो भारताने या राष्ट्रीय व्याघ्र गणना संदर्भात 2022 मध्ये 5वी आवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ ब क ड चारही जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता सर्वाधिक जे काही वाघ कोणत्या राज्यामध्ये दिसून येतात किंवा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसून येतात असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा 785 वाघ एकट्या मध्य प्रदेशमध्ये दिसून येतात आणि हे देशातील सर्वाधिक वाघ असणारा राज्य आहे. ओके, सो वाघांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात दिसून येतो. जवळपास 785 वाघांची नोंदणी त्या ठिकाणी या व्याघ्र गणनेच्या रिपोर्टमध्ये झाल्याचे दिसून येतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक 563. तिसऱ्या क्रमांकावर 560 जे काही वाघ आहेत ते उत्तराखंडमध्ये सापडतात आणि चौथ्या स्थानावर आहे महाराष्ट्र. ओके, सो महाराष्ट्रामध्ये या व्याघ्र गणना 2022 नुसार 444 वाघ आहेत अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि एकूणात चौथ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र असल्याचे दिसून येतं. व्याघ्र प्रकल्पात
व्याघ्र प्रकल्पासंदर्भाने सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आहे? तर जिम कॉर्बेट जे काही व्याघ्र प्रकल्प आहे उत्तराखंडमध्ये त्यामध्ये 260 ओके सर्वाधिक. त्यानंतर बांदीपूर तामिळनाडू आणि त्यानंतर आहे ताडोबा 97. सो अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील ताडोबा जे काही आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. प्रोजेक्ट टायगरला अलीकडे 50 वर्ष झाल्याचे आपल्याला दिसून येतो. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर वाघांच्या संरक्षणासाठी ही जी काही प्रोजेक्ट टायगर आहे ते सुरू करण्यात आलेले होते आणि NTCA मार्फत दर 4 वर्षांनी 2006 पासून व्याघ्र गणना केली जाते. ओके सो वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा जो प्रश्न आहे तो क्रीडा घडामोडी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. 2023-24च्या विजय हजारे ट्रॉफी कोणत्या राज्याच्या संघाने जिंकला आहे? अशा पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. राजस्थान, महाराष्ट्र, ओडिसा, हरियाणा. सो कोणत्या राज्याने विजय हजारे ट्रॉफी जिंकल्याचे आपल्याला दिसून येतो. सो जर आपण करंट अफेअरच्या एकंदरीत क्रीडा घडामोडी संदर्भाने जर आपण माहिती अभ्यासलेली असेल सो विजय हजारे ट्रॉफी आपल्याला क्रिकेट या खेळाशी संबंधित असल्याचे दिसून येतो आणि 2023-24च्या जे काही विजेता संघ आहे विजय हजारे ट्रॉफी संदर्भात ते विजेता संघ आहे हरियाणा आणि उपविजेता संघ जे आहे ते राजस्थान. ओके याची सुरुवात 1993-94 पासून झाली आणि ही जी काही 2023-24 मध्ये जी काही विजय हजारे ट्रॉफी आहे ती एकंदरीत 31वी आवृत्ती होती. ओके सो हे देखील लक्षात ठेवा. सो विजय हजारे ट्रॉफी 2023-24च्या कोणी जिंकलेला आहे? हरियाणा या राज्याने. आणि त्याआधी 22-23चा विचारला तर लक्षात ठेवा या ठिकाणी काही चार्ट देखील दिलेला आहे. कदाचित जोड्या लावावर विचारला गेला तर ते देखील आपल्याला त्या प्रश्नाच्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येईल म्हणून हे देखील दिलेलं आहे. ओके सो या ठिकाणी 2023-24 हरियाणा, 2022-23 सौराष्ट्र, 2021-22 हिमाचल प्रदेश. ओके आणि 2020 मध्ये मुंबई. ओके सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. 2020-21 मुंबई, 2021-22 हिमाचल प्रदेश, 2022-23 सौराष्ट्र आणि 2023-24 हरियाणा. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा या राज्याने 2023-24चा विजय हजारे ट्रॉफी जिंकलेला आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न परत आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भाने विचारला गेलेला आहे आणि जे काही अर्थशास्त्रातील नोबेल आहे 2023 मध्ये दिलेला त्या संदर्भाने प्रश्न दिसून येतो आहे. सो खालीलपैकी 2023च्या अर्थशास्त्रातील नोबेल संदर्भात योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. क्लॉडिया गोस्टिन यांना पुरस्कार देण्यात आले का? श्रम बाजारात महिलांची सहभागी किंवा भागीदारी संदर्भात त्यांच्या संशोधनासाठी हे पुरस्कार मिळाले आणि क स्टेटमेंट आहे या पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये करण्यात आली. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे? वरीलपैकी सर्व योग्य, फक्त क योग्य, अ ब योग्य की वरीलपैकी कोणतेही योग्य नाही. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? आता 2023चा जर आपण अर्थशास्त्रातील नोबेल बघितला कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे? सो 2023च्या अर्थशास्त्रातील नोबेल क्लॉडिया गोस्टिन नावाची जी काही महिला आहे यांना हे जे काही पुरस्कार आहे अर्थशास्त्रातील नोबेल सो मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्यांना विशेषतः जे काही स्त्रियांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दलची जी काही त्यांची समज आहे आपली समज प्रगत केल्याबद्दल अर्थात काय तर श्रम बाजारात महिलांच्या भागीदारी संदर्भात जे काही त्यांनी संशोधन केलेलं आहे त्या अनुषंगाने हे जे पुरस्कार आहे ते त्यांना प्रदान करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. क्लॉडिया गोस्टिन यांनी हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे हेनरी ली प्राध्यापक ही पदवी ओके सो हार्वर्ड विद्यापीठामध्ये जे काही हेनरी ली प्राध्यापक नावाची जी काही पदवी आहे त्यांना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत त्या हार्वर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्र या विभागाचे ते प्राध्यापक असल्याचे दिसून येत आहेत. ओके सो आता जे काही अर्थशास्त्रातील जे नोबेल आहे ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यातर्फे देण्यात येतो आणि याची सुरुवात 1969 पासून झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके सो अ स्टेटमेंटमध्ये दिलेले होते की क्लॉडिया गोस्टिन यांना यंदाचा म्हणजे 2023च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे का? सो बरोबर आहे. ब स्टेटमेंटमध्ये श्रम बाजारातील महिलांच्या भागीदारी संदर्भात हे पुरस्कार देण्यात आलेला आहे का? सो हे देखील बरोबर आहे. आणि क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की या पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये झाली आहे. सो क देखील या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच काय तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ओके सो ह्युमन राईट्स संदर्भाने जे काही न्यायालयात आहे ह्युमन राईट्स संदर्भात जे काही व्हायलेशन वगैरे होत आहेत ह्युमन राईट्सच्या त्या व्हायलेशन संदर्भात जे काही खटले वगैरे न्यायालय व्यतिरिक्त
मानवाधिकार न्यायालय सुरू करण्यासाठी विशेष जे काही इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वाधिक किंवा भारतातील देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे अशा पद्धती कोणते ठरले आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल की तामिळनाडू. ओके. आता या ठिकाणी सर्व जिल्ह्यात मानवी हक्क न्यायालयांची स्थापना कोणत्या राज्यात झालेल्या आहे? सो वेस्ट बंगालमध्ये. ओके. सो पश्चिम बंगाल सरकारने मानवी हक्कांशी संबंधित सर्व जे काही खटले आहेत ते जलद गतीने निकाली काढण्यासाठी राज्यातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये मानवी हक्क न्यायालयांची स्थापना केलेली आहे. ओके. सो पश्चिम बंगालचे जे काही 19 जिल्हे आहेत त्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मानवी हक्कांशी संबंधित जे काही खटले आहेत ते जलद गतीने निकाली काढण्यासाठी अशा पद्धतीने मानवी हक्क न्यायालय किंवा मानवाधिकार न्यायालयाची सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. केंद्र सरकारने आधीच 6 वर्षापूर्वी अशा पद्धतीचे प्रत्येक राज्याला नोटीस दिलेली आहे. मात्र यामध्ये अग्रेसर असणारं राज्य कुठलं आहे तर पश्चिम बंगाल असल्याचे दिसून येत आहे. ओके. सो अशा प्रकारची न्यायालय स्थापन करणारे पश्चिम बंगाल हे देशातील पहिले राज्य आहे अशा पद्धतीचा जो काही स्टेटमेंट आहे तो त्या राज्यातील जे काही कायदा मंत्री आहेत राज्याचे कायदा मंत्री मोलाय घातक यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो नावाप्रमाणेच त्यांनी असा घातक निर्णय घेतलेला आहे. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे योजनेसंदर्भाने एकंदरीत विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे आणि यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. कंबाईन मुख्य परीक्षेत. तरी पण हे डिस्कस करणार आहोत कारण याचे जे काही वेगवेगळे आयाम आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. संबल योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे. ओके. सो संबल नॉट अ संबल अशा पद्धतीने योजना जी आहे ती कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे का? त्यानंतर आहे दुसरा महिला व बाल कल्याण मंत्रालय, तिसरा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय की चौथा पर्याय दिलेला आहे दिव्यांग मंत्रालय. सो कोणत्या मंत्रालयाने संबल योजना सुरू केलेली आहे? आता ही जी काही संबल योजना आहे ती संबल योजना मिशन शक्ती अंतर्गत किंवा मिशन शक्तीची जी काही उपयोजना आहे त्यामध्ये मिशन शक्ती अंतर्गतची उपयोजना म्हणून या संबल योजनेकडे बघितल्या जातो आहे. ओके. सो मिशन शक्ती काय आहे तर महिलांच्या सुरक्षा आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक मजबूत त्यांचं जे काही सक्षमीकरण आहे ते मजबूत करण्याच्या उद्देशाने मिशन मोडवर ही जी काही योजना आहे मिशन शक्ती सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. याचे उद्देश काय आहे तर मिशन शक्तीचे उद्दिष्टे दिव्यांग व सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित तसेच दुर्बल गटांसह सर्व महिलांना आणि मुलींना संरक्षण आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक जे काही सर्व्हिसेस आहे आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन सेवा आणि माहिती प्रदान करण्यासाठी ही मिशन शक्ती योजना केंद्र सरकारतर्फे एक अमरेला स्कीम म्हणून सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो मिशन शक्ती अंतर्गत संबल आणि समर्थ अशा 2 उपयोजनांच्या सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि ही जी काही योजना आहे मिशन शक्ती ही एकंदरीत महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे आणि प्रश्नात आपल्याला तेच विचारलेलं आहे की संबल योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? सो पर्याय क्रमांक 2 महिला व बाल कल्याण मंत्रालय या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता या जी काही मिशन शक्ती अंतर्गत संबल आणि समर्थ योजना आहे त्याच्यामध्ये संबल योजनेमध्ये जे काही संबल या उपयोजनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर वन स्टॉप सेंटर जे काही इनिशिएटिव्ह आहे, त्यानंतर महिला हेल्पलाईन संदर्भाने, त्यानंतर आहे बेटी बचाव बेटी पढाव जी काही योजना आहे त्याचा समावेश या संबल योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. आणि मिशन सामर्थ्य. ओके. सो सामर्थ्य जे काही दुसरी उपयोजना आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता उज्ज्वला. ओके. सो उज्ज्वला योजना, त्यानंतर स्वाधारगृह, वर्किंग वुमेन हॉस्टेल, नॅशनल क्रेज स्कीम आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश या समर्थ अर्थात महिलांच्या सक्षमीकरणासाठी या घटकाअंतर्गत समर्थ अंतर्गत जी काही उपयोजना आहेत बाकीचे जी काही इतर योजना आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. सो अमरेला स्कीम म्हणून ही मिशन शक्ती योजना बघितल्या जातो आहे. आणि मंत्रालय कुठलं आहे तर यासाठी मंत्रालय रिस्पॉन्सिबल आहे महिला व बाल कल्याण मंत्रालय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळात पहिला महिला चालक ह्या ठरलेला आहे. ओके. अगेन
कंबाईन मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारलेला प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळात पहिल्या महिला चालक ह्या ठरलेल्या आहेत. मीनाक्षी नायक, प्रणाली साळुंखे, अर्चना आत्राम की श्रेयंका पाटील. आता जे काही महाराष्ट्र परिवहन महामंडळ आहे, ओके, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, या महामंडळाच्या पहिल्या महिला चालक, बस चालक म्हणून अर्चना आत्राम यांची निवड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अर्चना आत्राम या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सो अर्चना आत्राम बनल्या राज्यातील पहिला महिला एस टी बस चालक. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एकंदरीत पुस्तकांवर आधारित, म्हणजे बुक्सच्या संदर्भाने योग्य जोडी. या ठिकाणी अयोग्य जोडी विचारलेला आहे. सो अयोग्य विधाने ओळखा. आंबेडकर अ लाईफ हे जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? शशी थरूर यांनी लिहिलेलं आहे का? त्यानंतर आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी मनोज पांडे, नेशन कॉलिंग सोनल गोयल, द इंडिया वे एस जयशंकर. सो कोणते पुस्तक या ठिकाणी अयोग्य विचारलेलं आहे आणि कुठला पर्याय किंवा कुठला जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते अयोग्य आहे? फक्त अयोग्य आहे का? फक्त ब, फक्त क की फक्त ड? सो कोणता पर्याय या ठिकाणी अयोग्य असल्याचे दिसून येतो? सो आंबेडकर अ लाईफ नावाचे जे काही पुस्तक आहे ते शशी थरूर यांनी लिहिल्याचे दिसून येतो. ओके, सो शशी थरूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आंबेडकर लाईफ या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. सो अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. ओके, सो 4 स्टार ऑफ डेस्टिनी नावाचे जे काही पुस्तक आहे ते जनरल मनोज मुकुंद नरवणे, ओके, महाराष्ट्रातीलच आहेत. सो यांनी 4 स्टार ऑफ डेस्टिनी नावाचे पुस्तक लिहिल्याचे दिसून येतं. ओके, सो जनरल मनोज नरवणे ना की मनोज पांडे. आणि पर्यायामध्ये आपल्या प्रश्नात दिलेलं आहे ब स्टेटमेंट मनोज पांडे. सो मनोज पांडे नसून मनोज नरवणे आहेत. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. नेशन कॉलिंग नावाचे जे काही पुस्तक आहे ते सोनल गोयल जे IAS अधिकारी आहेत आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी म्हणून नेशन कॉलिंग नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि द इंडिया वे कोणी लिहिलेलं आहे? सो इंडिया वे नावाचे जे काही पुस्तक आहे ते आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लिहिल्याचे दिसून येतो. त्यामुळे ड देखील बरोबर आहे. सो अ, क, ड हे जे काही पर्याय दिलेले आहे या ठिकाणी, सो अ, क, ड या ठिकाणी बरोबर आहे. मात्र आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो अयोग्य असणारा जे जोडी आहे ती ब नंबरची जोडी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे चुकीचं जे काही स्टेटमेंट आहे ते फक्त ब या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. अशा पद्धतीने आपण अजून एक प्रश्न राहिलेलाच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट जारी केलेला आहे? अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. कोणत्या संस्थेद्वारे अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट जारी केला जातो? आता जी काही अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट आहे ते विशेषतः पर्यावरणासंदर्भाने ही जी काही रिपोर्ट आहे ते दरवर्षी जारी केला जातो आहे. ओके, आता हे जे काही प्रश्न आहेत ते आपण कॅन्सल केलेला आहे. ओके, ज्या पद्धतीने आयोग कशा पद्धतीने प्रश्न कॅन्सल करतो तशा पद्धतीने आपण देखील कॅन्सल केलेला आहे. ओके, सो कॅन्सल करण्यामागचा हेतू काय आहे? तर हेतू वगैरे नाही, तर आपण जे काही पर्याय दिलेले होते त्याच्यामध्ये UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत हे जे काही अडॉप्टेशन रिपोर्ट आहे ते जारी केला जातो. मात्र आपण जे काही चालू घडामोडी संदर्भात जी काही प्रकाशन आहे त्या वाचण्यावरून आपण त्यामध्ये तो पर्याय दिलेला नव्हता. मात्र नंतर रिसर्च केल्यानंतर सो हे जे काही अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट आहे ते UNEP मार्फत प्रसिद्ध केला जातो दरवर्षी. ओके, सो या ठिकाणी पर्यायामध्ये कुठेही UNEP दिलेलं नव्हतं. ओके, जागतिक बँक सुरुवातीला आपण दिलेलं होतं, मात्र हे जे काही पर्याय आहे ते चुकीचं आहे. सो लक्षात ठेवा UNEP, ओके, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत अडॅप्टेशन गॅप रिपोर्ट जारी केला जातो. ओके, सो पर्याय क्रमांक या ठिकाणी UNEP हे योग्य पर्याय असणार आहे किंवा योग्य आन्सर असणार आहे या प्रश्नाचा. सो असे 15 प्रश्न चालू घडामोडी संदर्भाने आपण बघितलेलं आहे, जे की आपण आपली जी काही क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत ज्याच्यात आपण रोज 10 PYQs आयोगाने वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेले ते आपण क्विज फॉर्ममध्ये त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि चालू घडामोडी संदर्भाने सॅटर्डेला आपण 15 प्रश्न त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके, सो त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे किंवा टेलिग्राम चॅनल जे दिले आहे त्याच्यात तुम्ही जाऊन एनरोल करू शकता. ओके, सो थांबूयात या ठिकाणी, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. थँक्यू, धन्यवाद.